ज्यावेळी गाईड काम सांगतो त्यावेळी विद्यार्थी काही लगेच विलिंगली उचलतो बॅग आणि जातो असं काही नाही लक्षात घ्या. मी पण तसंच होतो. पण म्हटलं चला आता गाईड पाठवते तर निघूया, आणि म्हणून मी बॅग उचलली आणि गेलो मुंबईला टाटा कॅन्सर हॉस्पिटलला. मग तिथं डॉक्टर ज्योती कोदे म्हणून होत्या, सायंटिस्ट एफ, ड्रग स्क्रीनिंग, अँटी कॅन्सर ड्रग स्क्रीनिंग लॅबोरेटरीच्या इंचार्ज होत्या. त्यांनी बघितलं, आय वॉज वेटिंग आउटसाइड हर केबिन. त्यांनी बोलवलं की कुठून आलाय, मी सांगितलं ऑल द वे आय हॅव केअर फ्रॉम कोल्हापूर. तर त्या म्हटले मी कोकणातलीच आहे. म्हटले बरं झालं एवढ्या लांबून कोल्हापूरवरून आले. बस म्हटल्या, चेअर दिली बसायला आणि म्हटले कशासाठी आलाय. मी सांगितलं की मॅडम मी काही मॉलिक्यूल स्क्रीनिंगला इथं पाठवले होते आणि त्याचे रिझल्ट्स काय आले. ते म्हटले तुम्हाला ईमेलला मिळाले असते रिझल्ट्स, एवढे लांब कशासाठी. आमच्या गाईडनी पाठवले की बघून या रिझल्ट्स आणि समजून घ्या, वी आर न्यू कवर इन दिस फील्ड. म्हणून त्यांनी बघितलं आणि एक्सेल फाईल ओपन केली. 3 महिन्याचा एक्सपेरिमेंट चालतो ड्रग स्क्रीनिंगचा, आणि त्याच्यानंतर ती ओपन केली फाईल आणि ते म्हटलं की दिस आर द वंडरफुल रिझल्ट्स. म्हटल्या की वंडरफुल रिझल्ट्स आहेत. या 14 मॉलिक्युल्समध्ये 15 मॉलिक्युल्समध्ये 4 मॉलिक्युल्स एक्सलंट ड्रग होऊ शकतात म्हटले. आणि आमच्याकडं 500 मॉलिक्युल्स एका वर्षामध्ये स्क्रीनिंगसाठी येतात. हैदराबादची फार्मसी कॉलेजेस, मुंबईची मोठी मोठी फार्मसी कॉलेजेस, त्यांना कोट्यवधीचे फंड्स असतात की 200 कोटीचे प्रोजेक्ट असतात, 500 कोटीचे प्रोजेक्ट असतात. व्हॉट इज युअर फायनान्स साईड. त्यावेळी मी सांगितलं आय एम अ कॉलेज प्रोफेसर अँड फॉर माय PhD आय एम स्पेंडिंग फ्रॉम माय ओन पॉकेट. काय तर ते म्हटले की एक्सलंट काम आहे, त्या लोकांपेक्षा चांगले मॉलिक्युल्स आहेत तुमचे म्हटले. अँड यू अँड युअर गाईड आर डुईंग द वंडरफुल थिंग्स. म्हटले की लोक IAS होतात, IPS होतात, स्वतःचं इंटेलेक्ट ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये होतात, पण जिथं माणसाला वेदनामुक्त करण्याचं संशोधन करण्याचं तुम्ही काम करताय हे ह्युमॅनिटीसाठी खूप बेस्ट आहे. अँड आय रिअलाइज द इम्पॉर्टन्स ऑफ माय रिसर्च टॉपिक. आणि तिथून मला माझ्या रिसर्च टॉपिकचा इम्पॉर्टन्स कळला आणि नंतर मी जास्त त्यामध्ये डेडिकेशन घेऊन इन्व्हॉल्व्ह झालो की याच्यामध्ये काम करण्याची किती गरज आहे. सांगण्याचं तात्पर्य काय, रिसर्च चांगला करा पण पूर्ण एंड रिझल्ट येईपर्यंत थांबण्याची गरज नाही. मध्ये तुम्ही पेटंट फाईल करू शकता. मॉडेल प्रोटोटाइप किंवा मॉडेल, तुम्ही एखादं इक्विपमेंट बनवलंय, एखादं मॉडेल बनवलंय, तुम्हाला फाईल करताना कोणीही विचारत नाही तुझं इन्स्ट्रुमेंट दाखव, तुझं इक्विपमेंट दाखव. हिअरिंगला ज्यावेळी येईल त्यावेळी ते विचारतील की तुमचं इक्विपमेंट कुठं आहे, कसं वर्क करतंय. तोपर्यंत तुम्ही ब्लॉक डायग्राम द्या, फ्लोशीट द्या, कोणीही विचारत नाही पेटंट ऍप्लिकेशन फाईल करताना. त्यामुळे प्रोटोटाइप मॉडेल दाखवण्याची गरज नाहीये. डू नॉट शेअर युअर इन्व्हेन्शन विथ द ऑथर्स. आपल्याला सवय काय असते लक्षात घ्या, चर्चा करायची. हे टॉपिक्स कॉन्फिडेन्शियल असले पाहिजे. तुम्ही सहज लीक झाला टॉपिक, कोणीतरी फाईल करून मोकळं होतं जोपर्यंत तुम्ही विचार करताय तोपर्यंत. एव्हरी ऍप्लिकेशन फॉर पेटंट शाल बी वन इन्व्हेन्शन, मल्टिपल पेटंट्स ऍट द फी ऑफ वन पेटंट नॉट अलाउड. एक ऍप्लिकेशन एकच इन्व्हेन्शन लक्षात घ्या. तुम्ही काय करणार नाही तर 10 पेटंट्स एकाच ह्याच्यात घालणार, फी जास्त द्यायला लागते म्हणून. तसं ऑफिस कन्सिडर करत नाही. कीप अ रेकॉर्ड ऑफ ऑलमोस्ट एव्हरीथिंग रिलेटेड. जे काही तुमचं एक्सपेरिमेंटेशन आहे त्याचे सगळे रिडिंग, सगळ्या फिगर, सगळ्याच्या नोंदी ठेवा, वहीमध्ये ठेवा. हिअरिंगच्या वेळी तुम्हाला महत्त्वाचं असतं लक्षात घ्या. काही मायन्यूट गोष्टी विचारतात. तुमचं केमिस्ट्रीचं पेटंट आहे, केमिस्ट्रीचे एक्झामिनेशन ऑफिसर देतात. कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचे त्या फील्डमधले एक्झामिनेशन ऑफिसर देतात. त्यांच्याकडे सगळे एक्झामिनेशन ऑफिसर तयार असतात. आणि सेंट्रलाइज्ड कुठेही जाऊ शकतं, कलकत्ता, चेन्नई, कोणी असू शकतो तुमचा एक्झामिनेशन ऑफिसर. पेटंट राईट्स आर टेरिटोरियल नॉट वर्ल्ड वाईड हे सांगितलं. नेक्स्ट त्या काही फीज आहेत. कॉपीराइट जर तुमचा लिटररी, ड्रामॅटिक, आर्टिस्टिक, म्युझिकल कॉपीराइटला फक्त 500 रुपये फाईल करायला. आर्टिस्टिक नॉट टू बी युज्ड कॅटेगरी बीइंग युज्ड ऑन गुड्स अँड सर्व्हिसेस तर 2000 आहे ट्रेडमार्क. साऊंड रेकॉर्डिंग सुद्धा तुमच्या कॉपीराइट होतात, 2000 रुपये फी आहे त्याला. सिनेमॅटोग्राफिक फिल्म असेल तर 5000 रुपये. तर एवढ्या सगळ्या गोष्टी कलाकुसर सुद्धा कॉपीराइटच्या फीज वेगवेगळ्या आहेत. नेक्स्ट दिस इज स्लाइड फॉर द ऍक्च्युअल करियर अपॉर्च्युनिटीज फॉर द स्टुडंट्स. नो स्टुडंट्स आर हियर. तर तुम्ही ऑलरेडी करियर केलेलं आहे किंवा ऑन द वे ऑफ करियर आहे, तरी पण सांगतो की पेटंट फायलिंग आणि IPR फॉर्म स्वतःची काढू शकतात लोक. मी बऱ्याचशा कॉलेजेसच्या ह्याच्यावरती पेटंट एक्सपर्ट किंवा IPR एक्सपर्ट म्हणून काम करतो. बऱ्याचशा कॉलेजवर मी माझ्या कॉलेजमध्ये मला चॉईस दिली होती IQAC कोऑर्डिनेटर और डायरेक्टर R&D. आय चूज डायरेक्टर R&D, कोऑर्डिनेटर फॉर द IPR अँड IQ इन्क्युबेशन सेल. तर ह्या माझ्या आवडीच्या गोष्टी, त्याच्यामध्ये मी काम करतो. तुम्ही स्वतःचं फॉर्म हे करू शकता, लोकांना असिस्ट करण्यासाठी चार्ज करू शकता. त्याच्यामध्ये बिकम अ पेटंट एजंट. पेटंट एजंटची एक्झाम असते, RGNIPM कंडक्ट करतं. तर त्याची ऍडव्हर्टाईज येते, त्याचा सिलेबस असतो, त्याचे क्लासेस आहेत. पेटंट एक्झाम म्हणून एक्झामिनेशन ऑफिसर किंवा पेटंट एजंट सायन्स ग्रॅज्युएट लागतं त्याला. इट शुड बी सायन्स ग्रॅज्युएट. बिकम अ ट्रेडमार्क कॉपीराइट लॉ ग्रॅज्युएट. तर सेपरेट लॉ आहे, याचं ग्रॅज्युएशन तुम्ही करू शकता.
IPR पॉलिसी बनवण्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट म्हणून जाऊ शकता. IPR सेल नाव मॅन्डेटरी टू एव्हरी इंडस्ट्री, एव्हरी कॉलेज, एव्हरी युनिव्हर्सिटीला, कंपनीला, कॉलेजेसला IPR सेल मॅन्डेटरी आहे. IPR कोऑर्डिनेटर, एव्हरीबडी शुड हॅव नॉलेज ऑफ IPR. तुम्ही जर इंडस्ट्रीमध्ये गेला, तुम्ही इंजिनियर आहे, तुम्ही सायंटिस्ट आहे, कोणी आहे, IPR नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. IPR एक्सपर्ट. आता आमच्याकडे कसं लक्षात घ्या, केमिस्ट्रीमध्ये हाय पॅकेजेस देताना फक्त तुमचं MSc PhD आहे याच्यावरती नाही, तर तुम्हाला IPRचं नॉलेज आहे. जर उद्या कंपनीने सांगितलं तुम्हाला US पेटंटसाठी US ला जा, तिथं फायलिंगचं बघ, तिथं फाईट आउट कर, तर तुम्हाला ते सगळं नॉलेज असलं पाहिजे. तर IPR वरती येते. आता बायोडेटा असे आहेत लक्षात घ्या की तुमचं MSc PhD, ME PhD प्लस IPR नॉलेज. मग याच्यामध्ये तुम्ही डिप्लोमा करू शकता, शॉर्ट टर्म कोर्स करू शकता, जॉईन ॲज अ गव्हर्नमेंट ऑफिसर. तर एक्झामिनेशन ऑफिसर जे असतात हे सुद्धा परीक्षा देऊन आलेले असतात. नाऊ मेनी सायन्स पोस्ट ग्रॅज्युएट्स PhDs आर बिकमिंग गव्हर्नमेंट ऑफिसर्स इन द फील्ड ऑफ IPR. नेक्स्ट स्टेप्स सांगितले ह्या. नेक्स्ट टर्म सांगितली 20 वर्षापासून आहे फ्रॉम द डेट ऑफ फायलिंग. डेट ऑफ फायलिंग पासून टर्म काउंट होते. प्रायोरिटी डेट मिळवायची असते. जो पहिल्यांदा फाईल करतो त्याची प्रायोरिटी डेट असते, नंतरच्या कुणालाही तो राईट देता येत नाही. The date of patent is the date of filing. हे सांगितलं. Term of patent is counted from date of patents will cease. फीज नाही भरल्या तर तुम्ही पेटंट सीज होतं म्हणून सांगितलं. 6 महिने तुम्हाला देतात ते फीज भरण्यासाठी जर लॅप्स होत असेल तर. 6 महिन्यात नाही भरली तर पेटंट लॅप्स करतात. नेक्स्ट वेगवेगळे लॉज आहेत ते लक्षात घ्या. मी सांगितलं याची बुक्स आहेत सेपरेट. पेटंट लॉची वेगळी बुक्स आहेत, ट्रेडमार्क लॉची वेगळी बुक्स आहेत, डिझाईन लॉ वेगळा आहे, कॉपीराइट लॉ वेगळा आहे, जॉग्राफिकल इंडिकेशनचा लॉ वेगळा आहे. पेटंट मिळतं 20 वर्षासाठी. पेटंट तुम्हाला 20 वर्षासाठी मिळतं डेट ऑफ फायलिंग पासून. एव्हरी इयर त्याला रिन्यू करून घ्यावं लागतं. दरवर्षीची फी नाही गेली तर पेटंट लॅप्स होतं. मग तुम्ही 5 वर्षाची, 10 वर्षाची, 20 वर्षाची एकदम पण करू शकता. 1970 चा लॉ आहे, 2005 ला दुरुस्त केलं त्याच्यामध्ये अमेंडमेंट 2005. ट्रेडमार्क तुम्हाला मिळतो लाईफ लॉंग. कोको कोलाचा ट्रेडमार्क चेंज झालाय मध्येच, असं कधी होत नाही. मारुती सुझुकीचा ट्रेडमार्क चेंज झालाय, असं कधी होत नाही. आफ्टर 10 इयर्स रिन्युअल आहे कंपनीला. ट्रेडमार्क रिन्यू करून घ्यावा लागतो कंपनीला. त्याचा लॉ 99 आहे, अमेंडमेंट्स 2010 चे आहेत त्या लॉ मधल्या. डिझाईनचा जो लॉ आहे, डिझाईन प्रत्येक कंपनीला त्याच्या प्रॉडक्टसाठी ग्रँट केलेलं असतं 15 वर्षासाठी. पहिले 10 वर्षासाठी देतात. 10 वर्ष झाल्यानंतर परत पुढच्या 5 वर्षासाठी रिन्यू करून घ्यावं लागतं डिझाईन. तुम्हाला जरी डिझाईन मिळालं, डिझाईन रजिस्ट्रेशन, तर तुम्हाला ते 15 वर्षासाठी देतील, पण 10 वर्षांनी ते रिन्यू करावं लागतं तुम्हाला पुढच्या 5 वर्षांसाठी. डिझाईनचा लॉ 2000चा आहे. 2014 मध्ये अमेंडमेंट्स केलेले आहेत. कॉपीराइटचा लॉ 60 इयर्स. हे 60 इयर्स कसे असतात लक्षात घ्या. आफ्टर द डेथ ऑफ क्रिएटर. मी एखादं पुस्तक लिहिलं आणि मी त्याच्यावरती कॉपीराइट घेतला, माझ्या मरणानंतर 60 वर्ष अधिकार राहतो माझा. मी असाईनी नेमतो माझ्या मुलाला, माझ्या मिसेसला असाईनी आहेत ते. मी मेल्यानंतर सुद्धा 60 वर्ष, त्या व्यक्ती मेल्यानंतर 60 वर्षांपर्यंत ते असतात. 60 वर्षानंतर ते पब्लिक डोमेन मध्ये जातात. आफ्टर द डेथ ऑफ द क्रिएटर नेक्स्ट 60 इयर्स अँड देन इट गोज इनटू द पब्लिक डोमेन. लॉ इज 1957 कॉपीराइटचा लॉ आहे. 2012 मध्ये त्यामध्ये अमेंडमेंट्स दुरुस्त केलेले आहेत. GI टॅग लाईफ लॉंग असतो. सोलापुरी चंदन, सोलापूरचे पोमग्रॅनेट्स, नागपूर ऑरेंज, जॉग्राफिकल इंडिकेशन लाईफ लॉंग असतं. उद्या असं नाही होणार आहे नागपूरची ऑरेंज गेली सांगोला ऑरेंज, असं होणार नाही. लाईफ लॉंग असतं. प्रत्येक 10 वर्षांनी जो ग्रुप ऑफ असोसिएशन ऑफ पीपल, ग्रुप ऑफ पीपल ज्यांना दिले त्यांनी 10 वर्षांनी ते रिन्यू करून घ्यायचं असतं. 99 चा लॉ आहे. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट and inspiration point for you people. Breaking news in IPR. IIT मद्रास 2020 ज्यावेळी सगळी कॉलेजेस बंद होती, सगळ्या युनिव्हर्सिटीज बंद होत्या, IIT मद्रासचे प्रोफेसर आणि त्यांचे स्टुडंट लॅब मध्ये काम करत होते आणि त्यांनी मॅक्सिमम 184 पेटंट 2020 एका वर्षात 184 पेटंट फाईल केले. त्यातले 9 पेटंट्स हे कोविड-19 बेस्ड होते. कोविड-19 वरती 9 पेटंट्स होते. सो दॅट्स व्हाय IIT मद्रास इज व्हेरी फेमस. नेक्स्ट अगेन चंदीगड युनिव्हर्सिटी मधलं जे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग आहे त्यांच्याकडून सुद्धा मॅक्सिमम पेटंट्स फाईल केली गेलेली आहेत इंजिनिअरिंग मध्ये. तर त्यातले काही टॉपिक मी सिव्हिल इंजिनिअरिंगचे इथं दिलेले आहेत आणि त्यांचे जे ऑथर्स आहेत ज्यांना ग्रँट झालेले आहेत त्यांची नावं दिलेली आहेत.
काय टॉपिक्स आहेत बघा सिव्हिल मधले, एक एक्झाम्पल म्हणून मी दिलंय. सिव्हिल मधले टॉपिक्स तुम्ही वेबसाईटला जाऊन चेक करू शकता. यू विल गेट थाउजंड्स ऑफ टॉपिक तुम्हाला मिळतील. वेस्ट वॉटर युटिलायझेशन सिस्टीम वरती काम झालेलं आहे. सोलर वॉटर हीटिंग सिस्टीम वरती पेटंट आहे नॅनो फ्लुइड्स वापरून. ॲपरेटस फॉर कंट्रोलिंग वॉटर फ्लो. तर काही तुम्हाला दिसतील की इक्विपमेंट्स वरती आणि टेक्नॉलॉजी वरती पेटंट्स आहेत. टेक्नॉलॉजी अँड इक्विपमेंट इन्स्ट्रुमेंट्स. कॉन्क्रीट ब्लॉक वॉल स्ट्रक्चर विथ रिइन्फोर्समेंट. चंदीगड युनिव्हर्सिटीचे सिव्हिल इंजिनिअरिंगचे काही ग्रँट झाले पेटंट्स आहेत आणि त्याचे पेटंट अवॉर्ड आहेत. नेक्स्ट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधले काही पेटंट्स आहेत. काय टॉपिक आहेत बघा. लाईट इंटेन्सिटी कंट्रोल सिस्टम, वेअरेबल डिव्हाइस फॉर एक्सरसाइजिंग ऑफ आईज. डोळ्यांना व्यायाम करवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. इन्व्हेन्शन इज एनिथिंग, लक्षात घ्या. टेलिफोन इन्व्हेन्शन, मोबाईल फोन इन्व्हेन्शन, त्या कंपनीकडे पेटंट आहेत त्याची, लक्षात घ्या. इव्हन शार्पनर इज ऑल्सो पेटंट. शार्पनर जे आपण वापरतो पेन्सिलला टोक करण्यासाठी, दॅट इज ऑल्सो पेटंट, लक्षात घ्या. छोट्या छोट्या गोष्टींचं पेटंट होतं. बॅक स्क्रॅचिंग मशीन, एक हात येतो माहिती पाठ वाजवण्यासाठी, दॅट इज ऑल्सो पेटेंटेड. ते सुद्धा पेटंट आहे, लक्षात घ्या. म्हणजे स्मॉल थिंग्स आर पेटंट्स. सोलर हीटिंग अँड कूलिंग ॲपरेटस सिस्टीम फॉर प्रोटेक्शन ऑफ इलेक्ट्रिकल मोटार्स. तर तुमच्या विषयातले असे टॉपिक जे टेक्निकल सोल्युशन आहेत टेक्निकल प्रॉब्लेमसाठी. एनी टेक्नॉलॉजी, एनी इन्स्ट्रुमेंट न्यू विच ॲड्स व्हॅल्यू, विच ॲड्स कमर्शियल, इकॉनॉमिकल सिग्निफिकन्स, टेक्निकल ॲडव्हान्समेंट मे बी पेटेंट. नेक्स्ट computer science and engineering, automatic control system for safety of vehicles, system and method of for mobile application, movable solar power plant cum solar pump, automatic accident protection device for two-wheelers. प्रॉब्लेम आयडेंटिफाय करा. आणि कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगच्या लोकांसाठी यू शुड पेटंट हार्डवेअर विथ सॉफ्टवेअर. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कॉम्बिनेशन वरतीच तुमचं पेटंट होऊ शकतं, फक्त सॉफ्टवेअर वरती पेटंट होत नाही. नेक्स्ट मेकॅनिकल इंजिनिअरिंग, वायपर डिव्हाइस फॉर व्हेइकल्स. वायपर्स वेगवेगळ्या प्रकारचे बनवणे. व्हेइकल ब्रेकिंग सिस्टम, हायड्रॉलिक स्पीड ब्रेकर, ॲडव्हान्स्ड कार जॅक टूल किट. कसे नवीन प्रकारचे टूल किट. जॅक मध्ये किती प्रकारचे जॅक आहेत बघा. सांगलीला वगैरे 100 फुटी रोडला गेलो, प्रत्येक वेळी दुकानदार मला नवीन दाखवतो, सर बघा हा नवीन प्रकारचा जॅक आलाय. अतिशय लहान जॅक कार लिफ्ट करू शकतो आता, एवढं जॅक मध्ये रिव्होल्युशन आहे. नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये टॉपिक्स आहेत. नेक्स्ट सम बुक्स आर देअर, गुड बुक्स. या बऱ्याचशा बुक्स माझ्याकडे सॉफ्ट कॉपी मध्ये आहेत, मी मॅडमकडे देऊन ठेवतो. शी विल प्रिपेअर शेअरेबल लिंक आणि तुम्ही डाउनलोड करू शकता. पेटंट्स फॉर केमिकल्स, फार्मास्युटिकल अँड बायोलॉजी, ड्रगचं बुक मी मगाशी सांगितलं. त्यानंतर फंडामेंटल्स ऑफ पेटंटिंग अँड लायसेन्सिंग फॉर सायंटिस्ट अँड इंजिनियर्स. दिस बुक इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. तर हे बुक रेफर करा. मॅथ्यू मा, चायनीज ऑथर आहे, तर त्यांचं बुक आहे इंजिनिअरिंगच्या पेटंटसाठी. नेक्स्ट एक केमिस्ट्रीच्या लोकांसाठी वर्ड केमिस्ट नो फ्रीली अवेलेबल आहे. पेटंट्स लॉ इन ऑस्ट्रेलिया, कॉलिन बोडकिन यांचं बुक आहे. ऑस्ट्रेलियन जर पेटंट करायचं असेल तर आमच्या कॉलेजमध्ये 2 पेटंट्स आहेत. एक मला इंडियन पेटंट आहे आणि दुसरे डॉक्टर टेगुर्ने म्हणून बॉटनीचे आहेत. त्यांनी फूड प्रिझर्वेशन युजिंग बांबू याच्यावरती ऑस्ट्रेलियन पेटंट मिळवलेले. असे 2 पेटंट्स आमच्या कॉलेजमध्ये ग्रँटेड. नेक्स्ट some websites, hundreds of websites are there, blogs are there for reading about, taking knowledge about IPR. These are few important. Next, now ChatGPT and artificial intelligence are influencing every field. Now people are taking the help of AI technology, ChatGPT for drafting patent application, but there are certain limitations. किती वापरायचं याच्यावर लिमिटेशन्स आहेत. तुम्ही एल्सवेअरच्या सुद्धा याला गेला तर एडिटोरियल पॉलिसी वाचा, त्याच्यामध्ये ChatGPT वापरलं तर पेपर रिजेक्ट होईल असं त्यांनी दिलेलं, किंवा किती % अलाउड आहे. 10% इज अलाउड, नॉट 90%. लक्षात येतं. उद्या नाहीतर काय होणार, ह्युमन इंटेलेक्टला व्हॅल्यू राहणार नाही. मशीनला जर तेवढे सेंटिमेंट्स किंवा तेवढे इंटेलिजंट केलं तर काय होणार आहे, ते सगळ्या गोष्टी करतील. ह्युमन इंटेलेक्टशी रिलेटेड आहे. नेक्स्ट ओके, नाऊ आय विल I have arrived at the end of my presentation. माझा रिसर्च कशावरती आहे सांगतो. फेरोसिन मॉलिक्यूल मी वापरला होता. या हायड्रोसायक्लिक कॉम्प्लेक्सेस मी तयार केले, सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम असे
10 ड्रग तयार केल्या आणि त्याच्या अँटी ब्रेस्ट कॅन्सर ऍप्लिकेशनसाठी मला पेटंट मिळाले. माझा पेटंट नंबर आहे 356463. असा ग्रँट झाल्यानंतर तुम्हाला पेटंट नंबर मिळतो. नेक्स्ट, हे काही लिगॅंड्स मॉलिक्युल्स आम्ही वापरतो. नेक्स्ट, I will rush through the slides. Next, एवढे ऍप्लिकेशन्स आहेत जे मी कॉम्प्लेक्सेस बनवले होते. ते अँटीमायक्रोबायल आहेत. सिल्वर कॉम्प्लेक्सेस, सिल्वर इज ट्रेडिशनली नोन फॉर इट्स अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टीज. देन अँटी कॅन्सर ऍप्लिकेशन, अँटी फंगल ऍप्लिकेशन, मटेरियल सायन्स, अँटी HIV पण प्रॉपर्टी आहेत, त्याला मी चेक केल्या नाहीत. नेक्स्ट, पिरियडिक टेबल मध्ये सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम ह्या मेटल्स होते. आमचा फोकस होता. कॅन्सर क्युअर होत नाही. कशासाठी क्युअर होत नाही लक्षात घ्या. इट इज अ जेनेटिक लेवल डिसीज. जेनेटिक लेवल डिसीज आहे. एक कॅन्सर 500 जीन्स चेंज सायमल्टेनियसली अँड ड्रग टार्गेट ओनली 3-4 जीन्स. 500 जीन्स व्हेरिएशन्स दाखवतात लक्षात घ्या. दॅट्स वाय कॅन्सर इज नॉट क्युअरिंग. क्युअर होत नाही हे लक्षात घ्या. पहिली गोष्ट, डायग्नोसिस फार लेट होते. स्टेज 3, स्टेज 4 मध्ये डायग्नोसिस होतं. मी मगाशी आदाटे सरांना सांगितलं की सांगोला तालुक्याच्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये मी कॅन्सर अवेअरनेस वरती लेक्चर दिलेले आहे. आय हॅव नॉट लिमिटेड माय रिसर्च टॉपिक अप टू द लॅब. सोसायटीपर्यंत मी त्याचं एक्सटेन्शन केलं आणि प्रत्येक ज्यावेळी मला वेळ असतो त्यावेळी प्रत्येक ग्रामपंचायतीत जाऊन मी प्रिव्हेन्शन ऑफ कॅन्सर वरती व्याख्यानं दिली. त्यावेळी सर म्हटले की आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा एक व्याख्यान तुमचं ठेवूया. अगदी विदर्भ, मराठवाडा आणि सांगोला तालुक्यातले सगळे पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी मी कॅन्सर अवेअरनेस वरती लेक्चर्स दिले. तर त्यामुळे ते क्युअर होत नाहीये. आमचं टार्गेट होतं की मॅक्सिमम जीन्सला टार्गेट करणारे ड्रग आम्ही बनवणार आणि एक्झिस्टिंग ड्रग पेक्षा ऍडव्हान्स्ड बनवणार. नेक्स्ट, तर हे त्याचं एक हे होतं पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन. दिस इज अ क्युपेड शॉटिंग मल्टिपल एरोज ॲट द मल्टिपल टार्गेट्स. तर अशा ड्रग आम्हाला बनवायचे होते की मल्टिपल टार्गेट जे हिट करतील. नेक्स्ट, तर हे सिंथेसिस होतं. आता हे सगळे केमिकल रिॲक्शन्स आहेत, या काही मी एक्सप्लेन करत नाही. फक्त सिंथेसिस करायला 2 वर्ष गेली आणि मल्टी स्टेप होतं सिंथेसिस. 24 तासातले मॅक्सिमम तास काम करायचं आणि ते फेल जायचं. परत गाईडकडे जायचं, गाईडच्या केबिनमध्ये बसायचं हताशपणे. सध्या होत नाही, हा टॉपिक आपण सोडून देऊया. गाईड म्हणायचे आता 1000 मार्ग आहेत तिथं सक्सेसफुल होण्याचे. तो आता पोहोचला 1 मार्ग, अजून 999 बाकी आहेत. परत जा, चहा घेऊ आणि आपण परत लॅबमध्ये जाऊया काम करायला. या पद्धतीनं 2 वर्ष लॅबोरेटरी वर्क केलं. नेक्स्ट, हे सगळे रिॲक्शन्स आहेत. हे 10 प्रॉडक्ट आहेत, त्यांची स्ट्रक्चर्स आहेत जे प्रूव्ह केली वेगवेगळ्या टेक्निक्सने. त्याचे मेल्टिंग पॉईंट्स आहेत, किती पर्सेंट ते मिलीग्रॅम मध्ये मिळतं त्याची युनिट्स आहेत. नेक्स्ट, वेगवेगळे स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निकने हे सगळा एक्सपेरिमेंटल डेटा आहे, सपोर्ट डेटा. फंक्शनल ग्रुप्स कोणते ते मॉलिक्युल्स मध्ये. नेक्स्ट, स्पेक्ट्रोस्कोपी, एनिमल स्पेक्ट्रोस्कोपी. नेक्स्ट, कार्बन एनिमल स्पेक्ट्रोस्कोपी. नेक्स्ट, मास स्पेक्ट्रोस्कोपी. सगळे असे प्रूफ द्यावे लागतात तुम्हाला पेटंट्स मध्ये. हे फॉर्म झालेले आहे. नेक्स्ट, मोस्ट ॲडव्हान्स्ड एक्स-रे फोटो इलेक्ट्रॉन स्पेक्ट्रोस्कोपी. फिजिक्सचे सर आहेत, त्यांना माहित असेल एक्सपीएस. मोस्ट ॲडव्हान्स्ड तो बॉन्ड सुद्धा प्रूव्ह करतं. कार्बन, नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन सरफेसवरचा. आणि बॉन्ड असतो अँगस्ट्रॉम लेवलला. लक्षात घ्या की आपण बोलतो नॅनोमीटर, आता नॅनो मटेरियल्स वगैरे 10⁻⁹. अँगस्ट्रॉम इज स्टील 10⁻⁻10. ते प्रूव्ह करू शकतं हे टेक्निक. नेक्स्ट, these are the images of cancer cells. कॅन्सर सेल्सच्या इमेजेस आहेत. कंपाऊंडचा डेटा आहे. इथं जे राऊंड शेप दिसत आहे दॅट इज किलिंग ऑफ कॅन्सर सेल्स. जिथं जिथं राऊंडेड शेप मॉर्फोलॉजी दिसते तिथं कॅन्सर सेल किल होत आहेत आणि जिथं फ्लॅट मॉर्फोलॉजी दिसते, जिथं फ्लॅट दिसते तिथं कॅन्सर सेल किल होत नाहीये. एक्झिस्टिंग ड्रग आहे डॉक्सोरोबिसिन, जे मार्केटमध्ये वापरलं जातं व्हरायटी ऑफ कॅन्सर्स वरती. त्याची IC50 व्हॅल्यू 0.018 आणि हे जे मी कलर केले ते माझे कंपाऊंड्स आहेत 0.013. लेसर द व्हॅल्यू हायर द ऍक्टिव्हिटी. असं त्याचं इनव्हर्स रिलेशनशिप आहे. जेवढी व्हॅल्यू कमी तेवढी त्याची युटिलिटी जास्त. नेक्स्ट, DNA क्लीव्ह करतं कॅन्सर सेलचा, त्याचा स्टडी आहे. नेक्स्ट, हा सुद्धा ब्लड वेसल्स कमी करतं. कॅन्सर सेलला जर ब्लड वेसल्स फास्ट ग्रो झाल्या, कॅन्सर फास्ट ग्रो होतो. आणि एवढं डेंजरस डिसीज आहे लक्षात घ्या की समजल्यापासून वर्षभरात, 1.5 वर्षात, 2 वर्षात पेशंट तुमचा राहू शकत नाही. लक्षात घ्या. मी माझ्या कॅन्सर अवेअरनेसच्या लेक्चर्समध्ये सांगतो, इट इज द मोस्ट ड्रेडफुल, मोस्ट पेनफुल डिसीज. अत्यंत वेदना देणारा हे आहे. लक्षात घ्या. माणसाने, निसर्गाने माणसाला दिलेल्या वेदनामध्ये 3ऱ्या प्रकारची वेदना आहे. 3री वेदना आहे दाढदुखी. ज्यावेळी दाढ किडते आपली,
ठणका मारायला लागते, ती म्हणजे तिसरी वेदना आहे. सेकंड इज लेबर पेन. आई जेवढी मुलाला जन्म देते त्यावेळी बाळंतपणाच्या काळात लेबर पेन ही दुसरी वेदना आहे. आणि कॅन्सर इज द फर्स्ट. कॅन्सर ही फर्स्ट आहे, लक्षात घ्या. इतक्या वेदना त्या पेशंटला होतात. इट इज द मोस्ट पेनफुल डिसीज. तर ब्लड वेसल्स जर तुम्ही कंट्रोल करू शकला तर कॅन्सरला तुम्ही कंट्रोल करू शकता. नेक्स्ट, एवढे एरियाज आहेत ज्याच्यामध्ये मी पीएचडी गाईड करतो माझ्या विद्यार्थ्यांना. नेक्स्ट, these are some photographs I am doing experiments with the cancer cells at Tata Cancer Hospital. टाटा कॅन्सर हॉस्पिटल मी राहायला असायचो एक महिना. आणि अशी सिच्युएशन आपल्या कंट्रीमध्ये एरियामध्ये काम करण्याची किती गरज आहे. कॅन्सर पेशंट्सला बेड अवेलेबल नसतात. परेलला जर तुम्ही गेला, परेलला टाटा कॅन्सर हॉस्पिटल आहे. नवी मुंबईला खारघरला आहे 100 बेड हॉस्पिटल आहे. खारघरला बेड मिळेपर्यंत फुटपाथवरती असतात कॅन्सर पेशंट आणि त्याची फॅमिली. हाताने सलाईन पकडलेलं असतं, लक्षात घ्या. ही आपल्या देशाची अवस्था आहे. आणि ग्रीन रिव्होल्युशन वगैरे जे आपण हरित क्रांती वगैरे म्हणतो, पंजाबमधून जिथं पेस्टिसाइड्स जास्त वापरली गेली तिथं जास्त कॅन्सर ट्रेन आहे, लक्षात घ्या. पंजाब टू मुंबई कॅन्सरचे पेशंट आणण्यासाठी कॅन्सर ट्रेन आहे. आणि आपलं कंट्री अफोर्ड करू शकत नाही ट्रीटमेंट, बेड, व्हॉटेवर. आणि तर हे कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रिसर्च वर्क करतानाचे फोटोग्राफ्स आहेत. वेन यू आर हँडलिंग कॅन्सर सेल्स, डोक्याच्या केसापर्यंत पायाच्या नखांपर्यंत तुम्ही कवर्ड बॉडी लागते तुमची कॅन्सर सेलचं इन्फेक्शन तुम्हाला होऊ नये म्हणून. नेक्स्ट, आम्ही काय करायचो, आम्ही बनवलेले ड्रग रॅटला इंजेक्ट करताना रॅटला ट्यूमर इंड्यूस करायचा, ह्युमन मधला ट्यूमर काढायचा, रॅटला स्किन खालून इंजेक्ट करायचा, ॲडेजिव्ह टेपनं सील करायचं, त्याला ॲनास्थेशिया द्यायचा त्या रॅटला. आणि डेली त्या रॅटला वर्नियर कॅलिपरनं त्याची साईज ट्यूमरची किती झाली, त्या रॅटचं वेट किती आहे सगळं मेजर करायचं. ब्रेस्ट कॅन्सर जो फिमेल्समध्ये इंडियामध्ये एवढा वाढतोय, सध्या 22 वर्षाच्या मुलीला, 50-55 वर्षाच्या आईला आणि 70 वर्षाच्या आजीला एका घरामध्ये ब्रेस्ट कॅन्सर आहे इंडियामध्ये. ज्या पद्धतीने लाईफस्टाईल, फूड आपलं चाललेलं, एक्झरसाइज, क्लायमॅटिक कंडिशन्स, एका घरात 3-3 पेशंट आहेत, लक्षात घ्या. एका जेनेटिक हिस्ट्री आणि पुन्हा जेनेटिक आहे 30%. इट विल बी ट्रान्सफर टू नेक्स्ट जनरेशनला जातोय डायबिटीज किंवा बीपी किंवा कॅन्सर. तर रॅट 1 महिन्यामध्ये सॅक्रिफाईस करायला लागायचं. सॅक्रिफाईस म्हणजे राहायचंच नाही, ट्यूमर इतका मोठा होता की रॅट ऑटोमॅटिकली सॅक्रिफाईस करायला लागायचं. नेक्स्ट, these are the photographs with Dr. Jyoti Kode ma'am. She was the in charge of the anti-cancer drug screening laboratory. Director Madam Aarti Zubekar. ह्या डिरेक्टर होत्या मॅडम. त्यांच्याबरोबर तो जो विद्यार्थी माझ्याबरोबरचा, ही इज अगेन PhD स्टुडंट. ही इज फ्रॉम मस्कत, ओमानचा होता तो. ही कम्प्लिटेड हिज PhD अंडर माय फ्रेंड इन कर्नाटक अँड वेंट टू हिज कंट्री. नेक्स्ट, आय रिसीव्ड टोटल 7 इंटरनॅशनल बेस्ट पेपर अवॉर्ड्स. 7 इंटरनॅशनल बेस्ट पेपर इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये मिळालेलं, 3 नॅशनल मिळाले. डॉक्टर S.H. पवार, इमर्शियस CSIR सायंटिस्ट फ्रॉम फिजिक्स, हेड ऑफ द फिजिक्स डिपार्टमेंट शिवाजी युनिव्हर्सिटी, एक्स वाइस चांसलर ऑफ द D.Y. Patil University, and still at the age of the 80 he is in research, active researcher. He is from Kolhapur. He is native from Vasu Samboleche sir. I received best paper award from his hand. Next, this is the patent certificate. मला जे ग्रँट झालं त्या इंडियन पेटेंट हे सर्टिफिकेट आहे, त्याचा पेटेंट नंबर आहे. ह्या प्रकारचं पेटेंट सर्टिफिकेट असतं, क्लिअरली मेन्शन असतं. पेटेंट सर्टिफिकेट जे तुमच्या डिझाईनवरती नसतं, तुमचा पेटेंट नंबर असतो. ऍप्लिकेशन नंबर सुद्धा देतात, डेट ऑफ फायलिंग देतात, तुमची नावं, माय गाईड अँड माय सेल्फ, देन टायटल, तुमचं टायटल इथं दिलेलं असतं आणि कुठल्या दिवशी तुम्हाला अवॉर्ड झालं हे पण दिलेलं असतं. नेक्स्ट, ज्यावेळी मला पेटेंट ग्रँट झालं जानेवारी 2021 मध्ये, कोविडमध्ये, त्याच्यानंतर लगेच फेब्रुवारीमध्ये वर्ल्ड कॅन्सर डे असतो. आणि वर्ल्ड कॅन्सर डे डॉक्टर D.T. शिर्के, व्हाईस चान्सलर, आता करंट व्हाईस चान्सलर आहेत, तेच त्यावेळी व्हाईस चान्सलर होते. आणि त्यांनी काय केलं की प्रेस कॉन्फरन्स मोठी बोलवली आणि सांगितलं की फर्स्ट पेटेंट ऑन अँटी कॅन्सर कंपाऊंड फ्रॉम शिवाजी युनिव्हर्सिटी, आय विल गिव्ह बिग पब्लिसिटी. टाइम्स ऑफ इंडियाला 2 दिवस न्यूज होती. कोल्हापूर युनिव्हर्सिटी रिसर्चर गेट पेटेंट फॉर ब्रेस्ट कॅन्सर ड्रग. माझ्या गाईडचं काय म्हणणं आहे रिसर्चच्या बाबतीत, माझं काय म्हणणं आहे, टाइम्स ऑफ इंडियाची न्यूज आहे. नेक्स्ट, अगेन सेकंड डेला सुद्धा न्यूज होती टाइम्स ऑफ इंडियाला, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर रिसर्चर गेट पेटेंट फॉर अँटी ब्रेस्ट कॅन्सर ड्रग, त्यामध्ये डिटेल्स सगळे रिसर्चर. नेक्स्ट, दिस वॉज द न्यूज इन डेली पुढारीच्या फ्रंट पेजला फोटो होते, माझा फोटो
आणि माझ्या गाईडचा फोटो, टायटल ब्रेस्ट कॅन्सर वरील औषधास भारतीय पेटंट. PhD स्टार्ट करताना मला कधीही वाटलं नव्हतं की पुढारीच्या फ्रंटवरती आपला सायंटिस्ट म्हणून फोटो येईल, महाराष्ट्रात किंवा भारतात सर्व पेपर्सला आपले फोटो आणि न्यूज असेल हे मला कधीही वाटलं नव्हतं. फक्त मी काम करत गेलो आणि गोष्टी होत गेल्या. नेक्स्ट, न्यूज इन डेली सकाळ. नेक्स्ट, डिटेल न्यूज इन डेली पुढारी. नेक्स्ट, इन लोकमत. नेक्स्ट, लोकसत्ता. ऑलमोस्ट ऑल पेपर्स कव्हरिंग होल इंडिया. आणि माझा मोठेपणा म्हणून सांगत नाही, इट माइट बी अ एक्झाम्पल, फक्त एक्झाम्पल म्हणून सांगतो की पुण्यामध्ये इतक्या पेपर्सला नाव होतं आणि इतक्या पेपर्सला फोटो होते किंवा इतके टीव्ही इंटरव्ह्यूज झाले की पुण्यामध्ये सांगोल्याचं ज्यावेळी नाव निघतं आणि कॉलेजचं ज्यावेळी नाव निघतं त्यावेळी पुण्याचे प्रोफेसर्स म्हणतात की तो कॅन्सरवरती रिसर्च केलेला प्राध्यापक कोणत्या कॉलेजला आहे. सो आय बिकम आयडेंटिटी ऑफ माय इन्स्टिट्यूट. तर माझा रिसर्च हा माझ्या कॉलेजची आयडेंटिटी बनला. सो आय एम हॅपी फॉर दॅट. इट इज रेअर. हे काही इंटरव्ह्यू झाले होते, एबीपी माझा इंटरव्ह्यू झाला होता माझा आणि माझ्या गाईडचा. बऱ्याचशा चॅनल्स, तरुण भारत ओल्डेस्ट पेपर आहे कोल्हापूरचा, त्यांनी इंटरव्ह्यू घेतला होता. नेक्स्ट, आय रिसिव्ड हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड, ब्रँड कोल्हापूर. ब्रँड कोल्हापूर अवॉर्ड मला मिळालं होतं बाय द हँड्स ऑफ डॉक्टर विकास खारगे, which was the senior most IAS officer in Maharashtra. Retired झाले ते आता. He was the principal secretary of the chief minister उद्धवजी ठाकरे. उद्धवजी ठाकरेंचे मुख्य सचिव होते, प्रॉपर इचलकरंजीचे. ब्रँड कोल्हापूर अवॉर्ड मला मिळालं होतं. बंटी पाटील किंवा सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील हे त्याचे ऑर्गनायझर आहेत. ब्रँड कोल्हापूरची थीम आहे ज्यांनी कोल्हापूरचं नाव रिसर्चच्या फील्डमध्ये असेल, स्पोर्ट्सच्या फील्डमध्ये असेल, कोणत्याही फील्डमध्ये, हॉलिवूडमध्ये असेल. काही लोक ह्याला होते की ते हॉलिवूडसाठी काम करतात, फिल्म एडिटिंग वगैरे, कोल्हापूरचे आहेत आणि US ला सेटल्ड आहेत, ते सुद्धा आले होते. तेजस्विनी सावंत वॉज देअर इन, ज्या रायफल शूटिंग मध्ये आहेत. माझा ग्रुप फोटो मी इथे ऍड केला नाही, ग्रुप फोटो आहे माझा कोल्हापूर बेस्ट कोल्हापूर अवॉर्डचा, ब्रँड कोल्हापूर अवॉर्डचा. त्याच्यामध्ये माझ्या पाठीमागं नितीन कुसळे, आता रायफल शूटिंग मध्ये ज्याला ऑलिम्पिक मिळालं, तो माझ्या पाठीमागं उभा राहिलेला आहे. सो आय रिसिव्ड दिस हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड. दो दिस इज नॉट अ व्हेरी बिग थिंग. I did some small things at my level, at college level, in the field of research, and it is very happy moment for any researcher when his research is recognized by the society. ज्यावेळी तुम्ही काहीतरी लॅब मध्ये करताय आणि त्याची दखल कुठेतरी समाजामध्ये घेतली जाते त्यावेळी तुमच्यासाठी तो खूप आनंदाचा क्षण असतो. नेक्स्ट, I received first सांगोला तालुका भूषण पुरस्कार which was given after the name of Dr. गणपतरावजी देशमुख. पहिलं सांगोला तालुका भूषण पुरस्कार मला मिळाला संशोधन क्षेत्रातला. आणि त्या कार्यक्रमाला होते सुशील कुमार शिंदे होते, पण ते गेले काही कामानिमित्त. आणि नंतर राजेंद्र पवार, डॉक्टर राजेंद्र पवार जे शरद पवारांचे पुतणे आहेत आणि बारामती ॲग्रोचे चेअरमन आहेत, त्यांच्या हस्ते मला मिळालं. त्याच्यापेक्षा त्या शीला दीक्षित जे आहेत, शी इज अ CSIR सायंटिस्ट, CSIR सायंटिस्ट आहेत, त्या होत्या त्या कार्यक्रमाला. नेक्स्ट, हे काही महत्त्वाचे फोटोग्राफ्स आहेत. पर्टिक्युलरली दिस आय गॉट बेस्ट पेपर अवॉर्ड इन इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस विच इज होल्ड ऑन ऑन्कोलॉजी. भारतातले सगळे कॅन्सर ट्रीट करणारे डॉक्टर 20-20 वर्ष याला लीलावती कॅन्सर हॉस्पिटलचे हेड होते. त्या कॉन्फरन्समध्ये केमिस्ट्रीच्या माणसाला बेस्ट पेपर अवॉर्ड मिळतो बाय द हँड्स ऑफ प्रोफेसर गोकुल दास. ही इज द चीफ कॅन्सर बायोलॉजिस्ट इन वन ऑफ द प्रेस्टिजियस कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट इन न्यूयॉर्क USA. So total 7 international conference awards. Next, 3 national. Next, I have written some good book chapters. So this was the book chapter on cancer which was published from Melbourne, Australia. Next, from USA, and still 2 are going on. मी PhD च्या विद्यार्थ्यांबरोबर अजून 2 book chapters लिहितोय नवीन. Next, I am working as an editor on the Journal of Cancer Research and Cellular Interventions published by Olight Publishers USA. याच्यामध्ये चायनाचे काही प्रोफेसर्स आहेत, इंडियामधून 2 माणसं आहेत, त्याच्यामध्ये मी आहे. नेक्स्ट, आय एम रिव्ह्यूअर फॉर मेनी गुड जर्नल्स ऑफ मेडिसिनल केमिस्ट्री. एल्सवियर, स्प्रिंगर, मिली ची काही हाय इम्पॅक्ट फॅक्टर जर्नल्स आहेत, त्यांना रिव्ह्यूअर आहे. नेक्स्ट, दिस इज माय रिसर्च ग्रुप. हा माझा रिसर्च ग्रुप आहे. स्वाती लोकरे फ्रॉम द केमिस्ट्री डिपार्टमेंट ऑफ फॅक्टेक कॉलेज. शी इज डूइंग PhD. शी हॅज सबमिटेड हर स्पायरल थेसिस. She will submit her final thesis in next week. Next week final thesis submit करते. चहावरती काम आहे.
चहाचे एक्सट्रॅक्ट्स आणि त्यात ते कंपाऊंड्स होती. मिस शीतल गायकवाड इज वर्किंग ऑन नॅनो ड्रग डिलिव्हरी सिस्टम्स फॉर कॅन्सर. Mr. Atish Pawar is working on ionic liquids, anti-cancer ionic liquids. Ramdas Naik Naure, recordedly not my student, but more than a student. मगाशी जे सांगितलं 5.5 पेपर, तो स्वेरिस कॉलेज ऑफ फार्मसीचे ऑफ द रेकॉर्ड मी गाईड म्हणून सगळं सिनॉप्सिस करण्यापासून फायनल थेसिस पर्यंत असिस्ट करतोय आणि 5.5 इम्पॅक्ट फॅक्टरला पेपर त्यांचा पब्लिश होतोय. नेक्स्ट, these are the students. Pranami Umranikar working on metrocyclic drugs. प्रभाकर चंदनवाले, उमराणीकर जजचे आहेत. प्रभाकर चंदनवाले करडीचे आहेत. ही इज वर्किंग इन वन ऑफ द मल्टीनॅशनल कंपनी इन हैदराबाद अँड ही इज स्टडीइंग सम मॉलिक्युल्स, अँटी डायबेटिक